नमस्कार. डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे रात्रीचे व्हिडिओ मी काही अटॅच केले आहे. म्हणजे रात्री मी भेंडीची भाजी कापून घेत होते. 10 वाजून गेले होते आणि मी रात्रीच भाजीची तयारी करून घेतली ना, तर सकाळी पटपट आवरून होतं. आणि मी हा अनुभव खूप हे केला आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवते. सकाळी 4 वाजता उठलो होतो. यांनी मेडिटेशन वगैरे करत होते. नंतर इथे मी भाजी बनवली आहे. अशा प्रकारे कांदा वगैरे टाकून नंतर शिरा बनवला होता. पोहे आणि उपमा खाल्ला होता म्हणून हे म्हटले शिरा बनव. अशा प्रकारे खूप सुंदर असा शिरा झाला. मग रोजिष्णू देखील अचानकमध्येच उठला होता 5 वाजता. मग 5ला नंतर त्यांनी शिरा वगैरे खाल्ला. वाजले होते 7. असं टाईमपास करत एक्सरसाइज वगैरे मी पण केली त्यानंतर. आणि ह्यांचं चालू होतं खाणं. म्हणजे याला म्हटले, "रोजिष्णू नीट बस." तर तो काय बसला आणि सेमच नकळत दिसत होते. त्यानंतर रोजिष्णू ट्युशनला गेला. डुग्गू हाय हॅलो करत. त्यानंतर रोजिष्णू आल्यानंतर स्कूलची तयारी करण्यासाठी मी केस विंचरत होते. तर त्यानंतर मग दिवसभर असंच टाईमपास झाला. त्यानंतर मग देवपूजा वगैरे केली. गुरुवार होता म्हणून मी सगळं सामान वगैरे घेऊन आली देवाचं. आणि मार्गशीर्षचा पहिला गुरुवार देखील होता. पण आम्हाला धार्जिन नाही असं आहे म्हणून मी म्हणजे करतच नाही. पण मला खूप आवडतं मार्गशीर्ष गुरुवार करण्यासाठी. तर इथे अशा प्रकारे पूजा वगैरे मांडली आहे. वेगळ्याच प्रकारे लायटिंग लावली आहे. आणि इथे मी उंबरठ्याचं देखील लेपन, हळदीचं लेपन लावलं होतं. पूजा केली होती. ते इथे फ्लॉवर दिसणार नाही तुम्हाला कारण ते दुसऱ्या कलरचं आहे. नंतर पाण्याची देखील पूजा केली. असं पूजा वगैरे करताना मी पाण्याची देखील पूजा करते. त्यानंतर मग स्वामींच्या मठात गेले. खूप दिवस झाले म्हणजे इकडे आल्यापासून मी मठामध्ये गेलेच नाही. खूप दिवस झाले मी विचार करते जायचं पण काय माहिती जाणंच होत नव्हतं. इथून ह्या घरापासून जरा लांब आहे म्हणून. त्यानंतर आम्ही निघालोत आणि आता पोचतोत. कारण स्वामींवर माझी खूप अतूट श्रद्धा आहे. आणि खूप दिवस झाले मी विचार करते की जायचं आणि काय माहिती तो दिवस असा कधी येईल. आणि फायनली तो दिवस आज आहे. तर मी खूप खूप हॅपी होते आणि इकडे आले. आणि मुलांना घेऊन जायला पर्याय नाही कारण मुलं खूप मस्ती करतात आणि खूप फास्ट इकडे रोड म्हणजे हा हायवे सारखंच आहे बाबा. आणि इथे ना मुलं खूप मस्ती करतात. आता पोचल्यावर दर्शन वगैरे घेतलं आणि किती कॅप्चर करू असं स्वामींना असं वाटत होतं कारण मला लांबच वाटत होतं. त्यानंतर मी घरी आली. घरी आल्यानंतर यांची धमाल पहा. मुलं मग पप्पा आले की एवढे मस्ती करतात की बस रे बस. म्हणजे रोजिष्णूची बारी झाली की डुग्गू. आणि इथे ना मस्ती त्यांची खूप चालूच होते की पप्पा कधी येतात. म्हणजे लवकर येत नाही ना पप्पा आणि उशिरा येतात. प्लस ते थकलेले देखील असतात तरीही ते खेळतात की मुलांसोबत खेळायचे. तर इथे ना मला असं वाटतं की सर्वच पालकांनी असं टाईम द्यायला पाहिजे मुलांना. कारण आत्ता मुलं लहान आहेत. नंतर कधी मोठी होतील आणि कधी नंतर नाही का निघून जातील स्कूलमध्ये याच्यामध्ये माहिती नाही. तर असंच टायमिंग द्यायला पाहिजे. माझ्याकडून देखील जास्त टाईम देता येत नाही. जरी मी टाईम दिला तर मी खरंच त्यांना रिअलमध्ये मारायचंच मला असतं कारण ते मस्ती करतात. त्यानंतर तुम्हाला भात दाखवते. तर इथे मी वाटाण्याचा पुलाव बनवला होता. सिंपल असा. व्हिडिओ काय कॅप्चर केला नाही म्हणजे व्हिडिओ बनवलाच नाही मी, काढला नाही कारण तो म्हणलं सिंपलच आहे. अद्रक, लसूण आणि कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि टमॅटो, कांदा असा मिक्सरमध्ये डायरेक्ट फिरवून तेलामध्ये टाकून त्यामध्ये लगेच हळद आणि मीठ टाकलं फक्त आणि काही खडे मसाले टाकले. आणि त्यानंतर तांदूळ टाकलं, वाटाणे टाकले, एक बटाटा टाकला आणि तांदूळ टाकून मस्त असा भात झाला. चला आता जेवण वगैरे करून घेते. मस्ती तर ही चालूच आहे यांची. तर इथे अशा प्रकारे भात झाला आहे. खूप सुंदर म्हणजे काय सांगू तुम्हाला एवढा छान झाला ना. तरी येथे ना इथे काही त्यांचं खाताना पण चालूच आहे गोंधळ. म्हणजे ना आपण कितीही बोला की गप्प बसा म्हणून इकडे बघा. तो तिकडे रोजिष्णू बसला, इकडे पप्पा. तरीही त्यांचं मस्ती चालू आहे की कितीच खेळून किती ना. चला आता आपण जेवण विचारते मला टेस्ट कशी झाली ती. कसं झालंय हो? मस्त. बराबर सगळं. रोजिष्णू कसं झालंय? मस्त आहे. डुगू कसं नाही झालं? काय खाल्लंच नाही नाकट्या तू. त्यानंतर हाच होता माझा सिंपल आणि स्वीट ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.